पप्पा काय म्हणतात माहितीये का, कलेक्टर झोपला आणि कोतवाला अभ्यास करायला लागला. दादाला तू बाजूला नाही. रुसले बाळ रुसले. 84-700 गुलाबजामुन का कमाल. एक गुलाबजामुन का कमाल है. चाललंय रे सकाळी सकाळी 10 वाजले. आयो हो झोपले म्हणलं तर उठून आलाय. तू झोपलेला ना. रुसले बाळ रुसले. त्याला बोलव ऑरेंज खायला. मी काढून देऊ. वाव काढ ना पटापटा. बाळाला दे. बाळ ऑरेंज खायचंय. तुझा गंध मी लावलेला कसं मोडला लगेच. थँक्यू. आज आयत मिळले. चांगलं तरी 4-5 दिवस झालं. इथं लाव. मी हे काढलं होतं. लाव. काय केलेलं लाडू तू. पाणी टाकलेला. गुड बॉय. परत करणार का असं. हा काय सांगू तुम्हाला, कीपॅडवर पाणी टाकलेलं लाडूने. कीपॅडवर अख्खी एक बाटली वतलेला. तर मी 4-5 दिवसापूर्वी त्याला पूर्ण साफ करून कपाटावर नेऊन ठेवलं होतं. आता 5-6 दिवसानंतर काढलंय. आणि मी व्हिडिओत बी सांगितलं नाही, पप्पाला बी सांगितलं नाही. आणि व्हिडिओत टाकलं की पप्पा बघतात, सगळेच बघतात घरचे, म्हणून मी व्हिडिओत सुद्धा सांगितलं नव्हतं. पूर्ण धुतलेला. मी पप्पाला सांगितलेलं ते मी सांगितल्यावर मी लपवूनच ठेवलं वाळण्यासाठी. कपाटावरच ठेवलं होतं. आता वाळलंय. चालू होतंय का बघूया. होतंय का लाडू चालू. आता धुणार का. बाजूला समो बाजूला जार ठेवलाय पाण्यानं भरून कम्प्युटर धुवायला. नाही होईल चालू. बघ डबल एकदा. फिर क्या हुआ बाळान. होते थांब. हा झालं झालं. आज शनिवार असल्यामुळं समर्थला सुट्टी. आणि समर्थला सुट्टी म्हणल्यावर मग लाडूचं तर काही विचारूच नका. डबल धिंगाणा असतो. आणि आज थोडंसं स्वयंपाकाला मला उशीरच झाला. तसं तर मी उशिराच करते. गरम गरम भाकरी करते आणि खाते. माझं सध्या वेट लॉस चालू आहे त्यामुळे मी भाकरीच खाते. आणि मला भाकरी आवडते बरं का. मला एकच भाकरी बनवायची होती पण परत पोरांनी म्हणले आम्ही पण भाकरी खाणार. मग त्यांच्यासाठी एक छोटीशी भाकरी बनवते. समर्थ घरी असतो आणि लाडू त्याचा अभ्यास घ्यावं लागतं. ट्युशनचं जाणं. एक्झाम चालू आहेत त्याच्या. सध्या टेस्ट चालू आहेत त्यामुळं मला टेस्टचा त्याचा अभ्यास. त्यामुळं त्याला 10-15 मिनिट खेळायला सोडलं की मग मी माझं जेवणाचं घरातली कामं करून घेते. दसऱ्याचं काम तर आपलं पूर्ण झालेलं आहे. फक्त माझ्या भरण्या लावायच्या राहिल्यात. तर ते भरण्या थोड्याशा आतून ओल्या होत्या म्हणून हे ठेवल्या. आणि साहित्य हे व्यवस्थित सगळा बाजार भरला की व्यवस्थित लावूया. एकच मिनिट. जेवताना आणि स्वयंपाक करताना मुद्दामून शी येते. ओ आले की. एकच मिनिट आली. थांब झालं. आले राजा. ज्यांचे छोटे बाळ आहेत ना त्यांना 1% हा अनुभव असणार. आले आले राजा आले. आता पप्पाचा कॉल आलेला आणि काय करते दाखव. मी म्हणले समर्थ झोपलाय आणि सम्राट अभ्यास करते. तर पप्पा काय म्हणतात माहितीये का, कलेक्टर झोपला आणि कोतवाला अभ्यास करायला लागला. आमचा कोतवाल बघा ना. ऐकलंय हसले मी तरी. ओ कोतवाल. हा हा मजाक मध्ये ना खूप भारी बोलतात ते. आज कपडे छान असे वाळले. ऊन पडलं होतं ना. नाहीतर कपडे नाही वाळले. ऊन नाही आलं माझ्याकडं की माझी इतकी परेशानी होते. मग मला एकतर वाळा घालाय घरात जागा नाही.
सोप्यावर टाक, त्याच्या खेळणीवर टाक, असं कुठं कुठं टाकून मी वाळवते. कपडे वाळलेत, कपड्याच्या दररोज वापरायचे कपडे. दादा टी शर्ट आहे. हा बर म्हणते ती का? होय तुझं दादाचं कोणतं? हा सेम सेम आहे दोघांचं पण. शेम आहे शेम. नको ना. एक काम झालं नाही तोपर्यंत दुसरं. असंच किचन ओटा आवरायला घेतला, लगेच आई मला भूक लागली. एकाला दूध दिलं, एकाला वरण भात देते. जेवणामध्ये आज मी त्यांना वरण भात आणि तूप असं साधंसं जेवण बनवलेलं आहे सुट्टीचं. दररोज तर भाजी चपाती असतेच आणि तसंही माझं डाएट आहे आणि उद्यापासून माझा उपवास पण आहे 9 दिवसाचा. तर वरण भात त्यांच्यासाठी जेवायला बनवलेला आज. 5:30 वाजलेत आणि वारं कसलं सुटलंय. वादळ सुटतंय काय. खूप असं वारं सुटायला लागलंय. आबाळ तर काळं कुट्ट झालं. असं वाटतं की भरपूर असा पाऊस येणार आहे. चला रे बाबा आत जाऊन बसूया. वादळ. दादाला करू दे ना. करू दे ना. ये रे दादू. दादू माझं बाळ लय छान करते चंपी मम्मीची. करू दे ना दादाला. तू बाजूला निघ. काय छान वाटले रे. मेंदू शांतच झाला. कर ना जरा चांगला कर ना बाळा. तो पी घेते मागून. कर कर. हे सगळं हे झालंय. गुंता तर तुम्ही करणारच आहे दोघं. हळूहळू समोस व्यवस्थित रे. आधी 4 केस आहेत ते पण निघून जातील माझे. पिलू माझं छान करते. हा कर. शांत वाटत. गुंता करू नको. गुंता करू नको. हा चालू गाडी. गाडी चालू आहे. माझं बाळ गाडी चालू. झोपायचंय कधी? 10 वाजता. झोपला. पाठीमागं थोडं कर. पाठीमागं खाजायला लागलेले. हा झोपायचंय कधी? 1 वाजता. लाडूले कधी झोपायचंय? 1 वाजता. गाडी खेळून दाखवते सगळ्यांना. 4 वाजता. रात्रीच्या 10 वाजता. तू माझे केस तोडू नको. व्यवस्थित व्यवस्थित. काय चाललंय तुमचं दोघांचं? लाडूले तुझं काय चाललंय? होमवर्क करा. समर पप्पा होमवर्क विचारतेत बघ. कंप्लीट करा होमवर्क. ठीक आहे. घर बनवलंय तिथं. ट्युशनचे अबॅकसचे सगळं अलग अलग कर बर. आज सुट्टे सगळं तुझं टेबल तिथलं स्वच्छ करून काढ. जे लागते ते ठेव. जे नको आहे ते बाजूला काढ.